नमस्कार. मी मच्छिंद्र आगिवले. ऑन द स्पॉट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय धक्कादायक अशा विषयावर खरं तर बोलणार आहोत. मी नुकताच रात्री वाडा शहरामध्ये फिरत असताना एक 10:30च्या सुमारास मला बस स्थानकाच्या बाजूला काही महिला लहानशा बाळाला घेऊन बसलेल्या मला दिसल्या. एक उत्सुकता म्हणून मला असं वाटलं की यांना विचारायला पाहिजे की नेमकी काय अडचण आहे त्यांची, आणि आपण ऑन द स्पॉटच्या माध्यमातून आपण त्यांना काही मदत करू शकतो का. तर या संदर्भात असं विचारल्यानंतर मी त्यांना विचारणा करायला गेल्यानंतर मला जी माहिती माझ्या समोर आली ती अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आली. ह्या ज्या महिला होत्या आणि त्याच्यामध्ये विशेषतः एक प्रसूती झालेली नुकतीच एक बाळंतीण महिला होती. जी महिला मांगरुळ गावापैकी सुतकपाडा म्हणून एक गाव आहे, तिथली ती महिला होती. आपण त्यांना विचारणा केली असता ही महिला एक म्हणजे बुधवारी ही महिला आपल्याला लक्षात आली, बुधवारी रात्रीच्या सुमारास. आणि वाड्याला तिथे शनिवारी शुक्रवारी ती महिला तिथे प्रसूतीसाठी ऍडमिट केलं गेलं तिला. आणि त्यानंतर तिला काही गुंतागुंतीची परिस्थिती असल्यामुळं तिला ठाणे येथे पाठवण्यात आलं. ठाणे येथे गेल्यानंतर शनिवारी तिची सिझरिंग पद्धतीने तिची प्रसूती झाली. त्यानंतर तिथे शनिवार ते बुधवार असं 4 दिवसाचा मध्ये कालावधी गेल्यानंतर तिला बुधवारी तिथून संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर या लोकांनी त्यांना सांगितलं की आम्ही आता ठाण्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिची प्रसूती झाली होती. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला ठाण्यावरून वाडा आणि वाड्यावरून सुतकपाडा म्हणजे अगदी 70-75 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. तर आम्ही या महिलेला आम्ही कसं घेऊन जाणार इथून. तर ते म्हणाले की म्हणजे त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार ते असं म्हणाले की तुम्ही आता कसं यांना न्यायचं ते तुमचं तुम्ही बघा. तर तिथे कोणीतरी त्यांना काही अँब्युलन्सचे जे आपल्याकडे सरकारी अँब्युलन्स ज्या उपलब्ध होतात त्यांचे काही नंबर दिले. त्या नंबरवर त्यांनी संपर्क केला. त्यांनी थातूरमातूर उत्तरं दिली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या लोकांना रुग्णवाहिका उपलब्ध काही झाली नाही. त्यानंतर ह्या लोकांनी नाईलाज असतं काही बाहेर जाऊन रिक्षावाल्यांना विचारलं की आम्हाला नेऊन सोडता का. तर वाडा ते ठाणा हे खूप मोठं अंतर असल्यामुळे रिक्षावाल्यांनी त्यांना नकार दिला आणि या लोकांनी नाईलाज असतं त्या महिलेला बसमध्ये वाड्यापर्यंत घेऊन आले. आता यातली अत्यंत थरारक अशी गोष्ट अशी आहे की तुम्ही एक कल्पना करा की ज्या महिलेची सिझरिंग पद्धतीने शस्त्रक्रिया झाल्यावर प्रसूती झालेली महिला 4 दिवसांच्या बाळाला घेऊन एसटी मध्ये वाडा ते ठाणा ते वाडा प्रवास करते. ठाणा ते वाडा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. जे रोज प्रवास करतात त्यांना ठाऊक असेल, अत्यंत खडतर असा तो प्रवास आहे. साधा नॉर्मल आपल्यासारखा माणूस जर का या दरम्यान थकून जातो, घरी आल्यानंतर त्याला झोपावं लागतं. तुम्ही एक विचार करा, प्रसूती झालेली महिला कशी आली असेल. म्हणजे तिचे दैव बलवत्तर म्हणून ती महिला सुखरूप इथपर्यंत आली. त्यानंतर त्यांनी खाजगी गाडी करून ते घरी गेले. आता आपण एकीकडे सरकार महिलांना सशक्त बनवण्यासाठी अनेक योजना काढतो. अगदीच आता आपण बघतो की आरक्षणापासून असे अनेक मुद्दे आता आपण सध्या ज्वलंत आहेत. परंतु ग्रामीण भागातील महिलांचं आरोग्य किती अशक्त आहे, येथील आरोग्य यंत्रणा किती अशक्त आहे, किती आजारी आणि बुरसटलेली आहे, हे या घटनेवरून आपल्याला बघायला मिळतं. अत्यंत लाजिरवाणी अशी ही घटना आहे. खरं तर तुम्ही एक विचार करा, एक माझी गोरगरीब एक महिला आहे, आदिवासी महिला आहे, जी 85 किलोमीटर प्रसूती झालेली महिला 85 किलोमीटर एसटीनं प्रवास करते. मग आपण कुठल्या भारतामध्ये राहतो, आपण खरंच या स्वतंत्र भारतामध्ये राहतो का, हा प्रश्न इथे उपस्थित केला जातो. अनेक योजना, लाखो करोडो रुपये आपण खर्च करतो, परंतु जर आपण प्रसूती झालेल्या लवचिक परिस्थितीतल्या महिलेला जर का आरोग्य सेवा देत नसू तर हे व्यर्थ आहे सगळं. आपल्याला मागे येऊन पुन्हा इथून सुरुवात करावी लागेल. हे खरं या घटनेतून अधोरेखित होतं. आता या घटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक प्रकारच्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या, त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले, परंतु या महिलेला काय न्याय मिळणार. आता ती महिला आली,
ती आली, परंतु पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी या सगळ्या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई खरं तर व्हायला पाहिजे, अशी येथील त्या कुटुंबाची तर मागणी आहेच, परंतु आमची देखील मागणी आहे की या लोकांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि अशा लोकांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. ह्या सरकारी यंत्रणा कुणाच्या बापाच्या पैशातून चालत नाहीत, त्या आमच्याच पैशातून, लोकांच्याच पैशातून चालतात. परंतु आमच्याच लोकांना जर अजून अशा सुविधा मिळत नसतील तर हे दुर्दैव आहे, याची सरकारने देखील नोंद घ्यायला पाहिजे. आता त्यानंतर वाड्याला नीलम गोरे या विधिमंडळाच्या ज्या उपसभापती आहेत त्या आल्या होत्या. त्यांना या सगळ्या घटना, त्यांना त्यांच्या समोर ही महिलेला त्यांच्या समोर येऊन त्यांनी प्रत्यक्ष ही कहाणी सांगितली. त्यांच्याकडून देखील अत्यंत धक्कादायक अशी विधानं त्यांनी केली की आपण पण समजून घ्यायला पाहिजे, मी काय सगळ्यांनाच निलंबित करत बसू का. आणि ह्या गोष्टी खरं तर खूप लाजिरवाण्या अशा गोष्टी आहेत. एखादा कर्मचारी हे असं करतो ही एक बाब झाली, परंतु लोकप्रतिनिधी जर का अशा प्रकारची उत्तरं देत असतील तर ही खरंच गंभीर गोष्ट आहे. आणि त्या महिलेला काय न्याय मिळणार असंच आपण याच्यातून आपल्याला वाटतं, परंतु तरीही आपली अशी मागणी आहे की त्या महिलेला न्याय हा मिळालाच पाहिजे. याला कधी डिलिव्हरीला इकडे वाड्याला कधी दाखल केलं होतं? शुक्रवारी दाखल केलं. आणि मग शुक्रवारी दाखल झाल्यावर काय झालं इथं वाड्याला? ते वाड्याला काय झालं मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? डिलिव्हरी करताना झाली का डिलिव्हरी? त्या बोलली पाय आलो आहे ना, पाय आलो आहे बोलतो, पण शिजर करायला लागेल म्हणून इथे डिलिव्हरी होणार. मग तुम्हाला कुठे ठाण्याला पाठवलं? ठाण्याला पाठवलं. ठाण्याला कधी मग गेले? शुक्रवारीच पाठवलं. आणि मग त्यानंतर मग काय डिलिव्हरी कधी झाली तिकडे? शनिवारी झाली. सकाळी डिलिव्हरी शनिवारी झाली. आता आज आहे मंगळवार. आज तुम्हाला तिथून डिस्चार्ज दिला. डिलिव्हरी कशी नॉर्मल झाली की कशी झाली? सीझर झाली. त्यानंतर आता तुम्ही इकडे बसलेले तर वाडा एसटी स्टँडच्या बाजूला, तुम्ही आले कसे काय ठाण्यावर? आम्ही बसला आले. तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही काय अँब्युलन्स वगैरे काय मागितलं? आम्ही त्यांना सांगला, बोलतो आता टाइम झालाय, आता 4 वाजला, आम्हाला जायची सोय नाही, मग आम्ही कसा जायचा? ते बोलले कसं आहे, आम्ही एकदा सुट्टी दिली का दिली, मग आम्ही बसला आलो. हो. सीझर झालेल्या डिलिव्हरीला बाईला घेऊन पर्याय नाही. गाव आहे आमचा मांगरुळ सुतकपाडा. सुतकपाडा. मग आता तुम्ही इथून रात्री आता काय व्यवस्था करून आता तुम्ही घरी जाणार? हो. आता वाजले 10-10:30 वाजले, आता तुम्ही पोहोचले. तुम्ही तिथे अँब्युलन्स मागितली का त्यांच्याकडून की आम्हाला घरी? हो, आम्ही मागितली. मग सिस्टरला बोललो आम्हाला गाडी मिळेल का, बोलतो ते नाही आम्हाला सांगता येत, बोलतो गाड्याची सोय तर नाही आमच्या जवळ, असे बोलले ते. सिव्हिल हॉस्पिटल? सिव्हिल हॉस्पिटल. यांचं नाव काय? रोशनीता महेश कांबळे. काय? रोशनीता महेश कांबळे. आणि पहिली डिलिव्हरी? पहिली आहे. काय मुलगा झाला? मुलगा आहे. मुलगा झाला. काय तुम्हाला वाटतं की कसे परिस्थिती आहे आता? तुम्ही आले ठाण्यावरून, सीझर झालेल्या एका बाईला घेऊन, काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे त्यांनी आम्हाला पाठवायला नको पाहिजे? गाडी द्या पाहिजे होते ना आम्हाला, वाड्या परत तरी आम्हाला गाडी द्यायची सोय त्या केली पाहिजे होते. आम्ही गरीब माणसा कसा याचा. तुमचं नाव काय? माझं नाव कुंदा बारको कांबळे. कुंदा कांबळे. आता कसं काय जाणार?